नमस्कार मित्रांनो, आज आहे 24 मार्च. लपंडाव या मालिकेमध्ये आपण बघितलं होतं की कान्हाने कामत एम्पायरच्या खऱ्या मालकिनीला आणि खऱ्या तेजस्विनी कामतला सगळ्यांसमोर आणलं, ज्यामुळे आता सगळेजण खूपच गोंधळून जातात. पण ही मनस्विनी आहे, शेवटी ही काही ना काही तर करणारच हे आपल्याला माहितीच होतं. तर मनस्विनी एक डाव टाकणार आहे. ती सगळ्यांसमोर असं म्हणणार आहे की खरी तेजस्विनी कामत मी आहे आणि ही मनस्विनी आहे, जिला कान्हाने त्याच्या बरोबर आणलंय. पण मित्रांनो, कान्हा बरोबर मनस्विनीला एक एक गोष्ट धरून एक्सपोज करणार आहे. अखेर ही मनस्विनी खूपच वैतागून जाते आणि चाकू काढते बाहेर आणि सखीच्या खऱ्या आईला मारण्याचा प्रयत्न करते सगळ्यांसमोर. आता हिचा काय प्लॅन आहे हे बघण्यासाठी आपला आजचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, खऱ्या रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे रोजचे रिव्ह्यूज तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या स्पेशल धमाकेदार भागाला. आता खरी तेजस्विनी कामत आणि सखीची आई तिला म्हणत असते, सखी मी तुझी आई आहे आणि ही बाई जी तुझ्या समोर उभी आहे ही बाई खोटी आहे सखी, ही माझी स्वार्थी जुळी बहीण आहे मनस्विनी. तर आता हे ऐकल्याबरोबर ही जी मनस्विनी आहे, सरकार आहे, ही ड्रामा करू लागते आणि म्हणते, व्हॉट, मी मी मनस्विनी आहे? मी? अगं ताई, तू काहीही काय बोलतेयस? त्यावर आता सखीची आई म्हणते, मला ताई म्हणू नकोस, मला बहीण म्हणायची तुझी लायकी पण नाहीये. त्यावर आता ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, ताई प्लीज, अगं आज माझा वाढदिवस आहे, निदान आजच्या दिवस तरी मला तो शिवाय शाप देऊ नकोस. आणि त्यानंतर ही इमोशनल ड्रामा करू लागते. सरकार आणि सखीकडे बघते, तिला म्हणते, अगं सखी, अगं हे सगळं काय सुरू आहे ग? आणि त्यानंतर ही सरकार खरे तेजस्विनी कामतला म्हणते, अगं इनफॅक्ट आज माझाच नाही तर तुझा पण बर्थडे आहे. आणि हात वगैरे जोडायची नाटकं करते ही सरकार आणि म्हणते, अगं मनस्विनी ताई, अगं मी तुझ्यासमोर हात जोडते, अगं निदान आजच्या दिवशी तरी असं नको बोलूस ग. तर आता कान्हा सरकारला म्हणतो, एक मिनिट, तुम्ही मनस्विनी कोणाला म्हणतायत? तर ही खरी मनस्विनी म्हणजे सरकार कान्हाला म्हणते, मनस्विनी म्हणजे जी खरोखरची मनस्विनी आहे मी तिलाच म्हणत आहे ना, हीच आहे माझी मनस्विनी ताई, असं ती खऱ्या तेजस्विनीकडे बोट दाखवत म्हणते. आता सखीला काही समजत नसतं काय चाललंय, तिचा खूप गोंधळ उडाला असतो. तर आता कान्हा या मनस्विनीला खऱ्या आणि सरकारला म्हणतो, तुमचं खोटं आता पकडलं गेलंय, त्यामुळे आता हे सगळं करून तुम्ही तुमची पापं अशी झटकून नाही टाकू शकत. आज सगळा लपंडाव उघड होणार आहे, कारण तुम्ही तेजस्विनी कामत नाही आहात याचा शोध मी गेले बरेच दिवस घेत आहे आणि तो मीच होतो तुमच्या मागावर. तर आता एकदम हिचे डोळे मनस्विनीचे उघडेच्या उघडे राहतात आणि ती कान्हाकडे बघत असते. तिला एकदम फ्लॅशबॅक आठवतं की तो जो पिऊन होता पब्लिक ट्रस्ट बँकचा, त्याने हिला माहिती दिली होती की कोणीतरी हिच्या भूतकाळात शिरत आहे. आणि बरोबर आता हिला क्लिक होतं की हा व्यक्ती कान्हाच आहे. तसं ती मनात म्हणते सुद्धा. तर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि मनात म्हणते, म्हणजे माझ्या भूतकाळात शिरणारा हा कान्हा होता. तर पण आता हा सगळा रचलेला डाव मला हुशारीने तोंड द्यायचा आहे. आणि त्यानंतर ही मनस्विनी कान्हाला म्हणते, कसला शोध आणि कशाबद्दल बोलतोयस तू? आणि काय रे, तू जे काही बोलतोयस त्याचा तुझ्याकडे पुरावा तरी आहे का? तर कान्हा म्हणतो, दाखवतो ना, दाखवतो. त्यानंतर कान्हा तेजस्विनीकडे बघतो आणि म्हणतो, मला जरा तुमची शाल देता का? आणि त्यानंतर आता कान्हा ती शाल सखीला दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, हा गाय वासराचा तुकडा, हा तुकडा तुमच्या आईच्या शालीवर होता आणि ती शाल हीच आहे. तर आता सखी कान्हाला म्हणते, पण ही शाल तर तितक्यात लगेच खरी तेजस्विनी म्हणते सखीला, माझी आहे ग सखी, ही शाल माझी आहे. तू, मी आणि बाबा, तू लहान असताना आपण महाबळेश्वरला गेलो होतो, आपण ही शाल तेव्हा घेतली होती तुझ्या हट्टा खातीर. तर आता कान्हा सखीला म्हणतो, बघितलं का? आणि जेव्हा तुम्ही हाच प्रश्न यांना विचारला होता, या सरकारांना, तेव्हा होतं का उत्तर त्यांच्याकडे? नाही ना. आता सखीला हे आठवतं सुद्धा की जेव्हा सखीने जाब विचारला होता मागे या मनस्विनीला, तेव्हा ती गप्प बसली होती. आणि सखी एकदम आश्चर्याने आता अशी वळते आणि मनस्विनीकडे बघू लागते. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते सखीला, काय? अगं सखी, ही गोष्ट खूप जुनी आहे, सो नाही आठवलं मला त्या वेळेला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तू माझ्या रूम मध्ये आलीस तेव्हा मी दाखवली होती ना तुला ती शाल. अगं आठव सखी, दाखवली होती ना? तर कान्हा म्हणतो, ती शाल आहे ना, ती खोटी होती, रात्रीतून यांनी बनवून घेतली असेल, कुठून तरी ऍडजस्ट केली असेल. तर आता हे ऐकून मनस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते, व्हॉट नॉनसेन्स सखी, हा काहीही काय बोलतोय? आता सखीला याचा खूपच त्रास होत असतो आणि तिला काहीच समजत नसतं की कोणावर विश्वास करायचा. त्यानंतर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते, ओके चल मग, तर तुझं म्हणणं आहे ना की ही जी शाल आहे ही सखीच्या आईची आहे, तर काय पुरावा आहे मग तुझ्याकडे की हीच शाल जी सखीच्या आईची आहे ती खरी शाल आहे? ते दे उत्तर. तर कान्हा म्हणतो, देतो ना उत्तर, काय ना, आज माझ्याकडे पुरावेच पुरावे आहेत. आणि कान्हा या मनस्विनीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, आज खरी तेजस्विनी कोण आहे हे सगळ्यांनाच कळेल. आणि कान्हा आता इथे बरोबर पत्ते खोलतो. तर कान्हा
आता या मनस्विनीकडे बघतो आणि म्हणतो, तेजस्विनी कामतने म्हणजे खऱ्या तेजस्विनी कामतने. तर मित्रांनो, कान्हा खऱ्यावर जोर देतो आणि पुढे म्हणतो, कोण्या एकेकाळी आपल्या कंपनीतला एम्प्लॉईज पैकी एकाच्या बायकोला तिच्या गरोदरपणात मदत केली होती. त्यानंतर कान्हा काही एम्प्लॉईजला तिथे गोळा करतो आणि असा रांगेत उभा करतो आणि तो आता मनस्विनीला म्हणतो, तर जर तुम्ही खऱ्या तेजस्विनी कामत असाल तर या चौघांमधून कोणाच्या बायकोला तुम्ही मदत केली होती हे जरा आम्हाला सांगाल का. तर ऑफकोर्स हिला तर माहितीच नाहीये. तर ही आता त्या माणसांकडे बघते आणि म्हणते कान्हाला, व्हॉट नॉनसेन्स, इतक्या वर्षात मी अनेक लोकांना मदत केली असेल. तर आता कान्हा म्हणतो मनस्विनीला, असेल, अच्छा, म्हणजे तुम्हाला आठवत नाही का आता. नाही, कारण खऱ्या तेजस्विनी कामतांना सगळंच आठवतं आणि त्या काही विसरत नाही आणि विसरलेल्या पण नाहीयेत. हे ऐकून आता ही मनस्विनी इकडे तिकडे बघू लागते. हिला आता घाबरायला होतं. कान्हा आता या मनस्विनीकडे बघतो आणि परत म्हणतो, जर असाल तुम्ही खऱ्या तेजस्विनी कामत तर बघा यांच्याकडे आणि सांगा तुम्ही यापैकी कोणाला मदत केली होती. तर आता ही मनस्विनी परत त्या एम्प्लॉईजकडे बघते आणि कान्हाला म्हणते, हो मीच आहे खरी तेजस्विनी कामत. कान्हा म्हणतो, मग सांगा ना कोणाला मदत केली होती. कान्हाचा टोन सुद्धा आता असा हाय झाला असतो. त्यामुळे आता मनस्विनी सुद्धा थोडी घाबरते आणि ती मनात विचार करू लागते, नाही मनस्विनी उत्तर द्यायला नको. मनस्विनी आता मनात विचार करते की नाही उत्तर द्यायला नको आता, नाहीतर मीच अडकेल. आणि त्यानंतर ती कान्हाला म्हणते, मला आता काहीच आठवत नाहीये. कान्हा आता हसतो आणि म्हणतो, मनस्विनी तुम्ही असाल म्हणूनच तुम्हाला नाही आठवत आहे ना. तर आता हे ऐकून ही मनस्विनी कान्हाला म्हणते एकदम रागातच, शटाप. तर मित्रांनो, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की कान्हाने यांच्या कंपनीमधल्या राजेश मामांना हे विचारलं असतं. तेव्हा त्यांनी सांगितलं असतं की आधीच्या तेजस्विनी कामत ह्या वेगळ्याच होत्या आणि मग राघव साहेब गेले आणि त्या बदलल्यात. कान्हाला आता प्रेझेंटमध्ये आठवतं आणि बघा काय होतं. सखीची जी खरी आई असते आणि खरी तेजस्विनी कामत असते ती आता स्वतःहून राजेश मामांकडे बघते आणि त्यांच्याकडे चालत आणि डायरेक्ट विचारते त्यांना, अर्पिता वहिनी कशा आहेत, त्यांच्या बायकोबद्दल. आणि मित्या तुमची मुलगी ती कशी आहे, किती वर्षाची झाली ती आता. आता हे बघून कान्हाच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माइल येते. तर आता हे राजेश मामा म्हणतात, वहिनी इतके वर्ष तुम्ही कुठे होता. आणि हे राजेश मामा आपला हात समोर करतात आणि खऱ्या तेजस्विनी कामतला म्हणतात, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तेजस्विनी सुद्धा तिचा हात समोर करते आणि शुभेच्छा देते. त्या क्षणी राजेश मामाला आता आठवतं की थोड्याच वेळापूर्वी जेव्हा त्यांनी या मनस्विनीला विश केलं होतं तेव्हा तिने कसं रागाचं लुक दिलं होतं त्यांना. आणि खऱ्या तेजस्विनी वहिनी कडे बघून या राजेश मामाला अशी खात्री पटते की ह्याच खऱ्या असाव्यात. कान्हा आता सगळ्यांना म्हणतो, एम्प्लॉईजला, की तुम्ही जाऊ शकता. सगळे आता बाजूला येतात आणि त्यानंतर कान्हा सखीकडे बघतो आणि तिला म्हणतो, बघितलं का बेबी सरकार, तुमच्या खऱ्या आईला सगळंच आठवतंय आणि सगळी माणसं त्यांच्या चांगलीच लक्षात आहे का, कारण त्या खऱ्या आहेत. आणि कान्हा परत मनस्विनीकडे बघतो आणि खऱ्या या शब्दावर जोर देतो. त्यानंतर आता तेजस्विनी म्हणते सखीला, हो सखी हे सगळं खरं आहे. त्यानंतर आता ही जी खरी तेजस्विनी आहे ही घरातल्या सगळ्या मेंबर्सची एक एक करून भेट घेते. सगळ्यात आधी तर गौतम, ती गौतमचा लाड करते आणि त्याला छोटे भाऊजी असं म्हणते. गौतम सुद्धा तिच्या आता आशीर्वाद घेतो, तिच्या पाया पडतो. त्यानंतर आता खरी तेजस्विनी कुल्फी आणि उर्मिला जवळ जाते. ती कुल्फीचा लाड करते, पण आता कुल्फीला काहीच माहिती नसतं, ती तर ऑफकोर्स लहान आहे. तर ती तिच्या आईकडे उर्मिलाकडे बघू लागते आणि ही उर्मिला तर अशी डोळे मोठे मोठे करून तेजस्विनीकडे बघत असते. तेजस्विनी आता उर्मिलाकडे बघते आणि म्हणते, अगो उर्मिला. त्यानंतर तिचं लक्ष मीनाक्षीकडे जातं आणि ती आता मीनाक्षी आणि परशूकडे जाते. आणि बघा मित्रांनो काय होतं, मीनाक्षीचा हात हातात घेऊन ही तेजस्विनी तिच्या चेहऱ्यावर स्माइल आणते आणि म्हणते, मीनाक्षी. त्यानंतर ती परशूकडे बघते आणि ती परशूचा लाड करत असते. त्याच्या गालावरून ती हात फिरवते. हा परशू सुद्धा आधी स्माइल करतो, पण लगेच तो असा घाबरत सरकारकडे बघतो. आणि ही सरकार म्हणजे आपली मनस्विनी डोळे काढून उभीच असते. तर हा परशू थोडासा मागे सरकतो. तर तेजस्विनी त्याला असा दुरूनच असा आशीर्वाद देते. त्यानंतर आता तेजस्विनीचं लक्ष जातं दाभाडे मावशींकडे. आणि त्यानंतर आता खरी तेजस्विनी कामत दाभाडे मावशींकडे चालत जाणार असते त्यांना भेटण्यासाठी. पण ही मनस्विनी तिथेच थांबवते तिला आणि म्हणते, बास. खूप मोठ्याने ओरडते ती. आता सगळेजण या मनस्विनीकडे बघू लागतात. आणि बघा मित्रांनो, एकदम अशी गिरगिट सारखी आता ही पलटते. सखीकडे बघत डोळ्यात पाणी वगैरे आणत ती म्हणते, अगं सखी, अगं हा कान्हा आणि माझी बहीण हे दोघं मिळून सगळ्यांचा विश्वासघात करत आहेत. हा प्रश्न विचारतोय आणि ती उत्तर देत आहे. अगं सखी तूच विचार कर, उत्तर देणाऱ्याला आधीच माहिती असेल ना, तर तो अचूक उत्तर तर देणारच. आता कान्हा म्हणतो या मनस्विनीला, नाही बरोबर आहे तुमचं, पण हे प्रश्न काही मी तयार केले नाहीत, ह्या घडून गेलेल्या सत्य घटना आहेत, सत्य घटना. कान्हा आता सखीकडे बघतो आणि तिला म्हणतो, आणि सखी मॅडम सत्य हेच आहे की या मनस्विनीने, या सरकारने तुमच्या खऱ्या आईला गेली 12 वर्ष डांबून ठेवलं होतं. आता सखी म्हणते कान्हाला, काय 12 वर्ष? आणि ती तिच्या खऱ्या आईकडे बघू लागते.
आणि ही मनस्विनी तर एकदम रागातच बघत असते कान्हाकडे. तर आता तेजस्विनी सखीकडे चालत येते आणि म्हणते, हो सखी, 12 वर्ष मला या बाईने डांबून ठेवलं होतं. आणि सखी, 12 वर्ष मी मरण यातना भोगल्या आहेत. माझं सगळं सुख या बाईने हिरावून घेतलं. आणि आता ही खरी तेजस्विनी कामत सखी समोर खुलासा करते आणि म्हणते, गौतमने जेव्हा हे सत्य शोधून काढलं होतं तेव्हा या बाईने त्याला सुद्धा धमकावलं. हे ऐकून आता सखी लगेच जाते गौतम जवळ आणि म्हणते, काका काका हे खरं आहे का? तर आता गौतम सांगतो, हो सखी, ही जी आपल्या सगळ्यांसमोर आता उभी आहे ना, ही तुझी खरी आई आहे आणि माझी खरी वहिनी तेजस्विनी कामत आहे. हे ऐकून आता सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. पुढे आता गौतम म्हणतो, जेव्हा मला हे कळलं ना तेव्हा या बाईने, या मनस्विनीने कुल्फीला मारण्याची धमकी दिली होती. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. त्यांना वाटत असतं की यांच्या घरात इतकं सगळं सुरू होतं आणि कोणाला काहीच माहिती नव्हतं. तर त्यानंतर गौतम आता सगळ्यांना सगळं खरं खरं सांगतो की कसा त्याने खऱ्या तेजस्विनी कामतचा शोध घेतला होता. त्याला फोटो सापडला होता एक मनस्विनी विलाचा या सरकारच्या रूम मध्ये आणि त्या पत्त्यावर बरोबर गौतम पोहोचला होता आणि तिथे त्याला खरी तेजस्विनी सुद्धा सापडली, त्याची तेजस्विनी वहिनी. आणि त्यानंतर मनस्विनी तिथे आली आणि कुल्फीच्या नावावरून तिने गौतमला कसं धमकावलं असतं म्हणून इतके दिवस तो आता गप्प असतो. हे सगळं आता गौतम सगळ्यांसमोर सांगतो. हे सगळं फ्लॅशबॅक आपल्याला दाखवलं जातं. पुढे आता गौतम म्हणतो, एवढंच नाही तर कुल्फीला किडनॅप करायचा प्लॅन सुद्धा या बाईचाच होता. आता हे सगळं ऐकून उर्मिला तर रडायलाच लागते. आता ही मनस्विनी परत तिचा ड्रामा सुरू करते आणि म्हणते, वा, असले खोटारडे आरोप होणार आहेत का आता माझ्यावर? आणि त्यानंतर मनस्विनी बरोबर सखीला धरते आणि म्हणते, सखी तूच सांग. आणि ती कुल्फीकडे बघते आणि म्हणते, जर माझ्या या कुल्फी बाळाला मी किडनॅप केलं असतं आणि किडनॅप करायला सांगितलं असतं तर मी गौतमला पोलीस स्टेशन मध्ये जा असा आग्रह का केला असता? आठव सखी, मी सांगितलं होतं की नाही? तर आता सखीला आठवतो आणि हे तेव्हा मनस्विनीने मुद्दामच म्हटलं असतं गौतमला, सखीला शंका येऊ नये म्हणून. त्याच वेळी सखी आता प्रेझेंट मध्ये सगळं आठवून म्हणते, हो हे तर खरं आहे. आणि मनस्विनी सुद्धा म्हणते, हो ना, तेच तर. सखी म्हणते गौतमला, अरे काका, सरकारने तुला सांगितलं होतं पोलीस स्टेशन मध्ये जायला, मी होती ना तिथे. तर कान्हा म्हणतो, नाही सखी मॅडम, 1 मिनिट, हा सगळा या मनस्विनीचा, या सरकारचा डाव आहे. तर बघा मित्रांनो काय होतं. आता कान्हा म्हणतो गौतमला, काका मला सांगा, तुमच्याकडे अजून कोणती महत्वाची माहिती आहे का किंवा महत्वाचे पुरावे आहेत का? सांगून टाका. सखी सुद्धा म्हणते, हो काका, आहेत का काही पुरावे? सांगा ना. गौतम आता आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आठवतं की हिचे जे डोळे आहे तेही खोटे लेन्स लावते, हिचे खरे डोळे निळ्या कलरचे आहे. पण बघा काय होतं, ही जी मनस्विनी आहे ही रागातच बघते कुल्फीकडे आणि तिला घाबरवते तिच्या नजरेनेच. गौतम आता हे सगळं सखीला सांगणार असतो पण ही कुल्फी एकदम घाबरते आणि तिच्या बाबांचा म्हणजे गौतमचा ती हात पकडते. त्यानंतर गौतम आता मनस्विनीकडे बघतो. मनस्विनी आता मुद्दामच म्हणते, बोल गौतम, माझ्या डोळ्यात बघून बोल, आहे का तुझ्याकडे पुरावा? आणि जोरातच ही आता बोल असं म्हणते गौतमला. तर आता गौतमला आठवतं की या मनस्विनीने त्याला धमकावलं असतं की ती कुल्फीचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आणि म्हणूनच गौतम आता गप्प बसतो. सखी विचारते गौतमला, काका सांग ना, आहे का काही पुरावा? तर गौतम गप्प बसतो. तर आता ही मनस्विनी रडण्याचं नाटक करते आणि म्हणते सखीला, अगं सखी, मी सांगते तुला, या कान्हाने आहे ना गौतमला सुद्धा घोळात घेतलंय. अगं मला माहिती नाही की या कान्हाने गौतमला काय आमिष दाखवलंय किंवा काय सांगितलंय, पण या कान्हाला चांगलंच माहितीये की मी या गौतमशी नीट वागत नाही, बोलत नाही, म्हणून या कान्हाने हे षडयंत्र रचलंय. त्यानंतर आता खरी तेजस्विनी मनस्विनीला म्हणते, कान्हाला हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे मनस्विनी, अगं त्यानेच मला सोडवलंय आणि आता तुझं सत्य सगळ्यांसमोर आलंय. अगं मनस्विनी, तुझा खोटेपणा मान्य कर. पण आता ही मनस्विनी ही थोडी गप्प बसणार आहे. इतक्या सहजासहजी इतक्या वर्षाची मेहनत ही वायाने जाऊ देणार. म्हणून आता ही जोरात ओरडते तिच्या कानावर हात ठेवत आणि म्हणते, अगं बस कर ताई, बस कर. आणि तेजस्विनी समोर येऊन ही मनस्विनी म्हणते, अगं ताई, तू किती नाटक करतेस, अगं का वागतेस तू अशी? आणि बघा मित्रांनो, ही मनस्विनी सगळं खोटं सांगते. जे तिच्या बाबतीत असतं ती तसं तिच्या बाबतीत बोलून दाखवते, तेजस्विनीच्या बाबतीत. आणि तिला म्हणते, अगं ताई, तुझ्या या वागण्यामुळेच बाबा तुझा तिरस्कार करायचे. आता हे ऐकून खरी तेजस्विनी एकदम आश्चर्यानेच बघू लागते. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, अगं ताई, लहानपणापासूनच तू कपटी होतीस, घरातल्या देव्हाऱ्यातले तू पैसे चोरायचीस आणि लहान मुलांना चिमटा काढायची. आता सगळे जण आश्चर्याने बघू लागतात. आणि तू माझ्या होमवर्कच्या जी बुक होती त्याची कव्हर तू चेंज करायचीस, त्यामुळे तुझ्यामुळे मला क्लासच्या बाहेर उभं राहायला लागायचं. आणि ताई, ह्या तर सगळ्या छोट्या गोष्टी आहेत ग. पुढे आता ही मनस्विनी खऱ्या तेजस्विनीला म्हणते, अगं जशी जशी तू मोठी होत गेली ना तसं तसं तू वाईट लोकांच्या संगतीत गेलीस, इतकी की तू जिवंत असतानाच बाबाने तुझ्या नावाने आंघोळ करून घेतली होती. बघा मित्रांनो काय होतं. आता तेजस्विनीला हे सहन नाही होत खोटे आरोप आणि ती म्हणते, बस, हे सगळं तू केलंय मनस्विनी.
आणि कपटी तू आहेस मनस्विनी. तू केलेली पाप माझ्यावर लादू नकोस. आता तेजस्विनी सखीकडे बघते आणि तिला कन्व्हिन्स करण्याचा, खरं सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, सखी ही बाई खोटी बोलत आहे, खोटारडी आहे ही, आणि हिचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय ना, म्हणून ही अशा पळवाटा शोधतीये. तर ही मनस्विनी म्हणते, मी पळवाटा? आणि ही मनस्विनी लगेच सखी जवळ जाते आणि म्हणते, अगं सखी, अगं तू सांग, मी असं का करेल? बिलीव्ह मी, अगं सखी, आता ना माझ्या सगळं लक्षात येत आहे. हा जो सगळा प्लॅन आहे ना, तो या कान्हाचा आहे. या माझ्या स्वार्थ्या बहिणीला हा संधी साधू भेटला आणि याने प्लॅनिंग सुरू केलं. काय रे कान्हा, काय मस्त प्लॅनिंग केलं रे, असंही म्हणते सुद्धा कान्हाला. आता कान्हाला आश्चर्यच वाटतं, या गोष्टीचं नवलच वाटतं. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, सखी हा सगळा खेळ आहे ना, तो फक्त तुझ्या प्रॉपर्टीसाठी सुरू आहे. त्यावर ही खरी तेजस्विनी म्हणते सखीला, मला प्रॉपर्टीची काहीच गरज नाहीये. तर ही मनस्विनी म्हणते, गप्प बस. तेजस्विनी म्हणते, नाही, मी गप्प नाही बसणार, मला खरंच प्रॉपर्टीची गरज नाहीये. आणि सखीकडे बघत ती म्हणते, माझी खरी संपत्ती फक्त माझी सखी आहे. अगं पैशांची हाव तर तुला होती मनस्विनी. आमचं सगळं सुख हिरावून घेण्यासाठी तू आमच्या आयुष्यात आली सखीच्या बारशाच्या दिवशी. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, व्हॉट? तू सखीच्या बारशाला आमच्या घरी आली होतीस? त्यावर आता ही खरी तेजस्विनी म्हणते, माझा अजून अंत पाहू नकोस तू. तर आता कान्हाला बरोबर एक गोष्ट आठवते आणि तो म्हणतो मनस्विनीला, बरं मला सांगा, सखी हे नाव कोणाला सुचलं होतं, तुम्हाला की राघव सरांना? तर मित्रांनो, आता हे ऐकून दाभाडे मावशी स्माइल करतात, कारण त्यांनीच हे नाव सुचवलं असतं आणि हे सखीला सुद्धा माहिती असतं. पण या खोट्या मनस्विनीला काहीच माहिती नसतं. ही मनस्विनी आता कान्हाकडे बघते आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि मित्रांनो, उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की खरी तेजस्विनी सखीच्या डोक्यावरून वगैरे हात फिरवते आणि म्हणते, सखी मीच तुझी खरी आई आहे. आणि सखी सुद्धा म्हणते की हो, हा हात, या हाताचा स्पर्श मी आधी पण अनुभवलाय. सखीला तिचं बालपण आठवतं. आणि बघा मित्रांनो, काय होणार आहे उद्या. ही जी मनस्विनी आहे, ही केक कटिंगचा चाकू घेऊन तेजस्विनी समोर जाते आणि तिचा हात धरते. तर ही तेजस्विनी म्हणते, अजून किती खून करणार आहेस तू मनस्विनी? आणि ही मनस्विनी सगळ्यांसमोर तेजस्विनीचा हात पकडते आणि चाकू चालवण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, आता ही मनस्विनी काय करणार आहे हे आपल्याला उद्याच कळेल की हिच्या डोक्यात काय आहे. तर आपल्याला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.